नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता. लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असते? सत्ता असलेल्या नेत्याची, मोठ्या पक्षांची? नाही. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद असते जनतेची आणि मतदारांची. पण आज एक गंभीर प्रश्न उभा राहतो आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी निवडून येतो तेव्हा तो सर्व नागरिकांचा प्रतिनिधी असतो की फक्त आपल्या पक्षाचा प्रतिनिधी असतो? आज अनेक ठिकाणी अशी तक्रार ऐकायला मिळते की लोकप्रतिनिधी काम करताना पक्षीय ओळख पाहतात. जर तुम्ही त्यांच्या पक्षाचे असाल तर काम, आणि जर विरोधी पक्षाचे असाल तर फाईल थांबते, काम लांबते. मग कोणत्याच पक्षाचा नसेल त्याचं काय? मग सुरू होते सामान्य नागरिकांची कुचंबना. साधं पत्रही मिळवायचं असेल तर दरदर भटकंती. लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही म्हणजे जनतेने दिलेल्या प्रतिनिधींनी जनतेसाठी काम करणे. निवडणुकीच्या वेळी हेच नेते म्हणतात, मी तुमचा सेवक आहे. पण निवडून आल्यानंतर बरेच नेते ही भूमिका बदलतात. असा नेता म्हणतो, तुम्ही आमच्या पक्षाचे नाही. खरं म्हणजे हा विचार लोकशाहीच्या तत्वाला शोभणारा आहे का? याचा विचार गांभीर्याने केला गेला पाहिजे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समान हक्क देते. नागरिकांनी कोणत्या पक्षाला मत द्यायचं हा त्याचा अधिकार आहे, परंतु त्यामुळे त्याचे हक्क बदलत नाहीत. निवडून आल्यावर नेता संपूर्ण जनतेचा असतो, पक्षाचा नाही. रस्ता, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सुविधा सर्व नागरिकांच्या आहेत. त्या कोणत्याही पक्षाच्या मालकीच्या नाहीत. मग समस्या कुठे आहे? समस्या आहे राजकीय संस्कृतीत. काही ठिकाणी विकासाचं काम राजकारणाशी जोडलं जातं. काही लोकप्रतिनिधी मतदारांना दोन भागात विभागतात, आमचे लोक आणि त्यांचे लोक. आणि तेव्हा सुरू होते सामान्य नागरिकांचे हाल. या सर्वात जास्त नुकसान होते सामान्य मतदाराचे. जो ना मोठा नेता आहे ना पक्षाचा कार्यकर्ता, तो फक्त एक नागरिक आहे, जो कर भरतो, जो मतदान करतो आणि जो विकासाची अपेक्षा ठेवतो. पण जेव्हा त्याचे काम पक्षीय ओळखीवर अडकते तेव्हा लोकशाही कमकुवत होते. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. लोकशाही नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार देते. लोकप्रतिनिधींना ठणकावून विचारले पाहिजे, तुम्ही सर्व नागरिकांचे प्रतिनिधी आहात की फक्त पक्षाचे? तुम्ही मत मागताना फक्त पक्षाच्या कार्यकर्त्याकडे मागता का? नेत्यांनी किती काम केले, कोणासाठी काम केले, याचा हिशोब मागणे ही लोकशाहीची ताकद आहे. यासाठी सोशल मीडिया आणि माध्यमे वापरता येऊ शकतात. आज माहिती लपवणे कठीण आहे. अन्याय होत असेल तर त्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. मतदारांनी मतदान करताना विचार करा. निवडणुकीच्या वेळी भावना बाजूला ठेवून विचार करा. प्रश्न असा असावा, हा नेता सर्वांसाठी काम करतो का? चांगले लोकप्रतिनिधीही आहेत, होय. या देशात अनेक चांगले लोकप्रतिनिधी आहेत जे पक्षापलीकडे जाऊन सर्वांसाठी काम करतात. अशा लोकांचे जाहीरपणे कौतुक केले पाहिजे आणि त्यांना पुन्हा निवडून दिले पाहिजे. मग ते कोणत्याही पक्षाचे किंवा जातीचे असले तरी. ही जनतेची जबाबदारी आहे. लोकशाही ही फक्त मतदानावर चालत नाही, ती चालते जागरूक नागरिकांवर. जर नागरिक शांत राहिले तर सत्ता मनमानी करते, पण जर नागरिक जागे झाले तर लोकशाही मजबूत होते. म्हणून लक्षात ठेवा, लोकप्रतिनिधी पक्षाचे नसतात, ते असतात जनतेचे. मी राजेंद्र शिंदे. आपण पाहत होता थेट वार्ता. धन्यवाद.